नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक 2-3 घटना मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की बिहारच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा विजय नेमका कसा आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या समोर अनेक प्रश्न आहेत की बिहारमध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा मानहानिकारक पराभव झाला. तिथे प्रशांत किशोर निवडून आले. आता भाजपची ओहोटी सुरू झाली आहे, इथे संजय राऊत. असल्या सगळ्या गोष्टी आपल्याला खऱ्या वाटू लागतात. म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या 2-3 महत्त्वाच्या घटना सांगणार आहे. घटना क्रमांक 1, जेव्हा जनसंघाला फारसं समर्थन नव्हतं, जेव्हा अन्य विरोधी पक्ष मोठे नव्हते, तेव्हा शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रामध्ये खूप मोठा होता. खूप मोठा म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची नेते मंडळी बीड जिल्ह्यात तुम्हाला काही दिसतील, जे काम करायची. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. सोलापूर जिल्ह्यामध्ये काही नेते होते. हे शेकाप काम करायचं. या शेकापच्या नेत्यांना मोठेपणा देण्याचं काम त्यावेळेसच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने केलं होतं. नाव मी सांगत बसत नाही, कारण उगाच पुन्हा त्यांचे समर्थक नाही आमच्या साहेबांनी असं नव्हतं केलं असं म्हणायला मोकळे होतात. तर साहेबांच्या गुरूंनी काही गोष्टी केल्या होत्या. काय होत्या त्या गोष्टी? शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना वेचून वेचून देशी दारू दुकानाची लायसन दिली गेली होती. म्हणजे त्यांनी गावामध्ये देशी दारू दुकान टाकावं आणि ते देशी दारू दुकानाचं लायसन दिल्यानंतर त्याच्या उत्पन्नात एवढे गरकत झाले, एवढे त्या ओझ्याखाली दबले गेले की त्यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि अग्रभागी असलेला शेतकरी कामगार पक्ष संपला. त्यांच्या नेत्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना न देता त्यांच्या नेत्यांना दारू विकण्याचं लायसन दिलं होतं. घटना क्रमांक 2, महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये मुंबईत, खास करून मुंबईत, महाराष्ट्रापेक्षा मुंबईत हे कम्युनिस्टांच्या कामगार चळवळींचं वर्चस्व वाढलं होतं. म्हणजे मुंबई बंद करण्याचा अधिकार कोणाचा, ते गिरणी कामगार सगळे, आणि यामध्ये कम्युनिस्टांचं वर्चस्व वाढलं होतं. या वर्चस्वाला छेद देऊन नवं नेतृत्व तयार करणं आवश्यक होतं. म्हणून राज्यात शिवसेना या पक्षाला बळ दिलं गेलं. त्याला वसंत सेना सुद्धा म्हणायचे ना. आणि शिवसेना वाढू लागली. बरोबर आहे. म्हणजे शिवसेना स्थापन केली गेली आणि ती शिवसेना इतकीच खुरटी ठेवली, खुजी ठेवली की महाराष्ट्रात स्वतःच्या बळावर सत्तेत येऊ नये. त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांना अपक्षांची कुबडी शरद पवारांनी दिली होती आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते. पुढे युतीचं सरकार आलं जेव्हा 2014ला, तेव्हा शिवसेना बाहेर राहिली होती आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा मुख्यमंत्री होता आलं, ते केवळ 2 पक्षांच्या समर्थनावर. तिची मर्यादा ठेवली तेवढीच ती. या 2 घटना खूप महत्त्वाच्या आहेत. आता मी तिसरी एक घटना सांगतो. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष खूप जोरदार पद्धतीनं काम करतोय. तो तिसरी आघाडी म्हणून सध्या उदयाला आलेला आहे. त्यावर जरा लक्ष ठेवा, कारण पुढे तुम्हाला ते लक्षात येणार आहे सगळं काय ते. आणि अजून एक घटना खूप महत्त्वाची आहे. जेव्हा शिवसेना या पक्षाचं प्राबल्य वाढू लागलं, तेव्हा विलासराव देशमुखांनी लातूरात छावा या संघटनेला बळ दिलं होतं आणि छावा उभी राहिली होती. या छावानी त्या शिवसेनेच्याकडे जाणाऱ्या मराठा तरुणांना आपल्याकडे आकृष्ट करून घेतलं आणि शिवसेनेकडे जाणारा मराठा तरुणांचा फ्लो कमी झाला. तिथे छावा नावाची संघटना जावळेंच्या निमित्ताने अस्तित्वात आली होती. राजकारणात आपल्या लोकांना शह देण्यासाठी, काटशह देण्यासाठी या अशा गोष्टी करायच्या असतात आणि त्या राजकारणात केल्या जातात. हे क्लिअर? आता मी याचं टायटल जे दिलं आहे तुम्हाला, ते बिहारमधल्या निवडणुकीशी संबंधित आहे. म्हणजे बिहारमध्ये कसं काय प्रशांत किशोर पुढे आले, प्रशांत किशोर पुढे येऊन भाजपचा पराभव करणे कसं शक्य होतं, याचं मूळ शोधायचं असेल तर तुम्हाला काही महिन्यापूर्वी झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीकडे जावं लागेल. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला खूप मोठा विजय मिळाला होता आणि या विजयाच्या आधी प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींना दिलेलं बळ, साथ आणि काय रणनीती, या सगळ्या गोष्टी अचानक निवडणुकीच्या तोंडावर विड्रॉल केलेल्या होत्या आणि या विड्रॉल नंतर ममता बॅनर्जींचा पराभव झाला आणि भाजपला कोणालाही अपेक्षित वाटत नव्हतं असं यश मिळालं. म्हणजे प्रशांत किशोर भाजपच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका घेत होते. जरा पुढे जाऊ. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष
काय काम करतोय, कशा स्वरूपात काम करतोय, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना कशी मदत मिळते हे तुम्ही बघताय. त्यांचं मतदान, भाजपला पडलेलं मतदान, आघाडीला पडलेलं मतदान, विरोधातल्या याचा डिफरन्स जरासा काढून बघा, तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. त्यामुळं बिहारात बंगालमध्ये केलेल्या एकूणच मदतीची परतफेड आणि तिथे एक नवं नेतृत्व निर्माण करणं आवश्यक होतं. प्रशांत किशोर यांच्या नव्या नेतृत्वामुळे, या विजयामुळं त्यांच्या पक्षामध्ये थोडीशी एक आशादायक स्थिती निर्माण होईल की आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो. आणि या आशादायक स्थितीमध्ये प्रशांत किशोर आपली ताकद वाढवून त्या निवडणुका लढू लागतील. आणि जेव्हा प्रशांत किशोर यांचा पक्ष या निवडणुका लढू लागेल तेव्हा ती जी मतं घेणार आहेत ती कोणाची असणार आहेत? राजद, काँग्रेस यांच्या युतीकडे जाणारी जी मतदान आहेत ते मतदान प्रशांत किशोर आपल्याकडे वळवतील. म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा जो काही फायदा व्हायचा आहे तो भारतीय जनता पक्षाचा होईल. चाहे ती आता लोकसभेची निवडणूक असो की आणखी कुठली येणारी निवडणूक असो. प्रशांत किशोर यांना बहाल केली गेलेली जागा हा भाजपच्या रणनीतीचा विजय आहे असं मला तरी वाटतं. आता पुन्हा तुम्ही म्हणाल सगळे हा मास्टर स्ट्रोक असतो, आपलाच पराभव करून घेऊन मास्टर स्ट्रोक असतो का? तसं नसतं. काही गोष्टी राजकारणात ठरवून करायच्या असतात. जशी दारूची दुकानं शेकापच्या नेत्यांना दिली गेलेली होती, जसं शिवसेना या पक्षाची स्थापना केली होती, जशी शिवसेनेला शह द्यायला छावा ही संघटना पुढे करण्यात आलेली होती, जसं वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये आपलं स्थान टिकवून आहे, तसं प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणामध्ये एक वेगळी भूमिका घेतील आणि त्याच भूमिकेचा परिणाम काय दिसेल हे तुम्हाला बघावं लागेल. खरं तर हा विषय असा स्पष्ट करून सांगण्यासारखा नसतानाही मी तो सांगितला, कारण लोकांच्या मनात शंका अनेक असतात. नमस्कार.